नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण माझ्याच गावी नाणेबाई चिखली ह्या गावी आलेलो आहे. तर इथे तुकान डेअरी फार्म म्हणून पहिला म्हणजे साधारण ह्या गोठ्यामध्ये 100 म्हशींचा हा गोठा आहे आणि कामगारांच्या अभावी हा थोडंसं त्यांच्या शेतीमुळे वगैरे त्यांनी थोडे जनावरं कमी करून हे केलेत. पण आता त्यांच्या 3 जनावरांचा गाभण तक्रार वगैरे आहे आणि त्याची हेल्थ पण जरासं बघूया काय टाईप इन्फॉर्मेशन घेऊया. ह्या 3 गाय आहेत. तिसरी गायच आहे का? म्हैस वगैरे नाही तिकडे म्हणून घ्या की तिन्ही सगळ्यात तर तुम्ही बघू शकताय हे आता गायची बऱ्यापैकी तब्येत ठीक आहे, तरी सुद्धा आता इथं थोड्या बरगड्या दिसतात, थोडासा असा व्ही आकाराचा खड्डा आहे आणि तरी बऱ्यापैकी आहे तब्येत. पण यांची गाभण तक्रार वगैरे आहे बहुतेक. तर बघूया त्यांच्याकडून माहिती घेऊन काय काय. तर आता मला सांगा ह्यांची काय तक्रार आहे? गाभण तक्रार आहे का? गाभण तक्रार बर. तर आता ह्या गाईचं काय गाभण तक्रार आहे? गाभण तक्रार आहे ना? तिन्हीची आहे का तिन्हीची? नाही एकीच आहे. कुठल्या? ह्या का? ह्याच गाईची गाभण तक्रार आहे. तर आज 30 तारीख आहे, 30 नोव्हेंबर. तर आज आपण हा प्रोडक्ट दिलेला आहे ना, साधारण 15 किलोचं पॅकेजिंग तिने घेतलेलं आहे आणि तिकडे पण तिकडे एक म्हैस आणि एक दोन गायींना तिकडे पण रिपोर्ट सुरू आहे. ह्या चांगल्या आहेत तब्येतीला. साधारण इकडे 4 जनावर आहेत. 4पैकी एक म्हशीला पण सुरू इकडे केलंय आणि 3 गायी आहेत. 3 गायींना सुरू केलेलं आहे. म्हशीची तब्येत ठीक आहे, गायरांची पण तब्येत जरा बऱ्यापैकी ठीकच आहे. ह्या गोठ्यात तसं काय हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम नाही आहे, पण फॅटचा दुधाचा विषय आहे. येऊन बराच काळ झालेला आहे ह्या गायींना आणि मेन प्रॉब्लेम हा 4 जनावरांचा म्हणजे गाभण तक्रार इथे आहे. म्हशीची गाभण तक्रार आहे, 2 ते 3 गायींची पण गाभण तक्रार आहे. बघूया फार तर एक साधारण 1 महिन्यानंतर ह्या गोठ्यावर 4-5 जनावरांचा गाभण तक्रार आहे आणि त्यांची दूध आणि फॅट वाढण्याची पण अपेक्षा असल्यामुळे काय काय फरक पडतोय आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चालेल, तर ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. एकच मिनिट, व्हिडिओ सुरू आहे. तिकडचे आहेत काय? Say